राधाकृष्ण विखे पाटील आता आपल्या सोबत आहेत। सर, या सगळ्या अधिवेशनाच्या दरम्यान विरोधकांमध्ये कुठेतरी एक वाक्यता दिसत नाहीये, जी काही परंपरा आंदोलनाची होती, पायऱ्यांवरती बसून विरोधकांच्या ऐवजी सत्ताधारी आंदोलन करतात। काय एकूण चित्र पाहतो? असं आहे, एक तर विरोधकांचा विचार करतात त्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे। आता जिथं लोकांचाच विश्वास विरोधी पक्षाच्यावर राहिलेला नाही आहे, तर इथं लोकांसाठी जरी त्यामुळे त्यांनी आता लोकांसाठी आंदोलन करायचं सुद्धा सोडून दिलं, अशी अवस्था आहे। या सगळ्या याच्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी असू दे किंवा मंत्री गैरहजर असण्याचा मुद्दा असू दे, तो सातत्याने विरोधकांकडून उचलला जातो। पुढे आज एवढे आयुध उपलब्ध आहेत, अधिवेशन सुरू आहे, आज चौथा दिवस आहे, कोणता मुद्दा असं त्यांनी उद्या उद्या त्यांनी उचलला की ज्यामुळं त्यांची जी मागणी आहे मुदत वाढून मिळाली पाहिजे? हे सगळे मला वाटतं नाकारतेपणाचं लक्षण आहे। स्वतः काही करण्याची इच्छा नाही आहे। दुर्दैवानं विरोधक कमी म्हटलं, विरोधकांच्याबद्दलचं काँग्रेस असेल, उबाटा असेल, यांच्याबद्दल लोकांचा विश्वास संपला आहे। आता इकडे जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तुतारीवाल्यांची, त्याचं तर कुठे ठाव ठिकाणच नाही आहे। पण ते कुठेतरी एकत्र येण्याची चर्चा आहेत। काल देखील दिल्लीमध्ये अजितदादा गेले होते, पवार साहेब एकत्र जेवण घेतलं, दोन्ही राष्ट्रवादी खाजगी कार्यक्रम होता, काही कोणी असे ते पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम होता, तर आम्हाला खाजगी कार्यक्रमाला कोणी जाणं आणि त्यांनी त्याचा असा अर्थ काढणं चुकीचं आहे। आता हे माझं व्यक्तिगत मत आहे, आता नंतर काय त्यांचं ठरलं असेल मला माहीत नाही आहे। अंबादास दानवेंनी ट्विट केलं की देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरलेले आहेत, कारण अतिवृष्टी असू दे किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असू दे, त्याला मात्र पैसा या सरकारकडे। सगळ्यात मोठं पॅकेज माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी या आपत्ग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत दिलं आहे। ही दानतना त्यांच्या नेत्यामध्ये अंबादास दानवेंच्या नेत्यांमध्ये होती। फक्त सत्तेत येण्यापूर्वी बांधावर गेले, 50,000 रुपये देऊन भाषणं केली, सत्तेवर मुख्यमंत्री राहिले, 1 रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही। अगोदर आपण स्वतः आत्मपरीक्षण करा की आपल्या नेत्यांनी काय काय भाषणं केली होती आणि लोकांना काय मिळालं। येत आहेत अधिवेशनात आणि गोष्ट आहे, त्यांना किमान आता आठवलं की आपण अधिवेशनात गेलं पाहिजे। धन्यवाद। तर राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार अशी टीका केलेली आहे। ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याला नेमकं काय दिलं हे याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं देखील राधाकृष्ण विखे पाटलांचं म्हणणं आहे। कॅमेरामन साईसह मी योगेश बोर।